ठाण्याचा विकास पुण्यात आणायचा आहे, आबा बागुल यांची गर्जना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कामाची जी पद्धत आहे तीच माझी असल्याने आमचे आता सूर जुळले असून मी एकनाथ शिंदेंचा शिलेदार म्हणून पुणे महानगरपालिकेचा गड लढवणार व जिंकणार आहे। माझा विकासावर विश्वास आहे आणि नागरिक माझ्या मागे उभे आहेत। विश्वास जुना, आबा बागुल पुन्हा। आबा, आपण हे 4 शिलेदार घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात। या निवडणुकीमध्ये तुमच्यामुळे रंगत आलेली आहे। दरवेळेला आबा असले म्हणजे त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे पण धाबेदार आणले जातात। या निवडणुकीमध्ये आपण काय सांगणार? काही नाही, आदरणीय एकनाथजी शिंदे यांची सेना आणि त्यांचं कार्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। लाडकी बहीण असेल, त्यांचं कामाचा धडाका माहिती असेल। तुमच्यासारखा धडाका एकनाथ शिंदेचा आहे। ते मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारे। मला या भागाचा नाही, मला पुणे शहराचा विकास करायचा आहे। आज आपण पाहिलं असेल तर एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर असणारे ड्रग्स झाले। आता आपल्याला त्याला ड्रग्सचं सगळं नामोनिशाण मिटवायचे, इंजिनिअरिंग कॉलेज काढायचे, मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, महिलांना हाताला रोजगार मिळाले पाहिजेत। अशा अनेक कल्पना आहेत। तरुण बेरोजगार राहता कामा नये आणि विकासाची गंगा आता ठाण्यावरून पुण्याला आणायची आहे। आपण या भागामध्ये पूर्वीपासून गेली 30-40 वर्ष झाले काम करताय। बऱ्यापैकी विकास केलेला आहे। इथे ई लर्निंग स्कूल देखील लहान मुलांचं तुमचं जे स्वप्न होतं, लहान मुलांनी पण माझ्या इंग्लिश मीडियम मध्ये गेलं पाहिजे, सीबीएसई शिकलं पाहिजे, त्याला पण आता 10 वर्ष जवळजवळ होत आलेली आहे, 15 वर्ष होत आलेली आहे। जवळजवळ 4 ते 5 पिढ्या आता या पुढे गेलेल्या आहेत, ग्रॅज्युएशनच्या पुढे पण गेलेल्या आहेत। त्या मुलांसाठी अजून तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे? आता राजीव गांधी नंतर मी आता इंजिनिअरिंग कॉलेज काढतोय, अतिशय सुंदर असं इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्व मोफत, की मुलगा ज्युनियर केजी ला टाकला तर तरी डिग्री होल्डरच घेऊन बाहेर बनायचे। डॉक्टर, इंजिनियर, वकील जे त्याला व्हायचे, त्याची सगळी आई वडिलांची स्वप्न तो पूर्ण करणार आहे। आणि आमचं एकच स्वप्न आहे की या महाराष्ट्राला असं नेतृत्व परत मिळणार नाही आणि अतिशय खमकार नेतृत्व आहे, तळागाळातल्यांसाठी धावून जाणारं नेतृत्व आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्या सगळ्यांना इतका आनंद होतोय। मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करेल, धनुष्यबाणावर विश्वास ठेवा। एकनाथ शिंदेचं कार्य प्रचंड आहे, पुण्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे तुमच्या मनात आहे ते आबा केल्याशिवाय थांबणार नाही। हे जे काही निवडणूक आहे, तुमचा फॉर्म पण चोरला गेला होता, त्याच्यानंतर तुम्ही इलेक्शनला आबांनी तुम्हाला शिलेदार म्हणून सोबत घेतलेलं आहे। आपलं काय मत आहे? आपलं नाव सांगा आणि आपलं आजपर्यंतचं काम सांगा। मी मच्छिंद्र ढवळे। आपण एक गरीब कार्यकर्त्याला खरंच संधी दिली, ज्या बीजेपी पक्षाने मला डावललं आणि आपण एक खरंच एक सच्चा कार्यकर्त्याला शिवसेनेत घेऊन संधी दिली, त्याबद्दल मी आपण खूप आभारी मानतो। आपल्याला एक जाण आहे की खरंच जो कार्यकर्ता त्याला आपल्या सोबत घेऊन जाणं हे आपणची खासियत आहे। आणि आपणचे विजन एकच आहे की आपल्याला विकासावरती बोलायचं आहे, कामावरती बोलायचं आहे आणि आपणचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि ते आपण ते पूर्ण करण्यासाठी। इतर उमेदवार टीका करतायत इतर पक्षांवर, तुम्ही टीका नाही करणार तर कशातून उत्तर देणार? आपण टीका करायची नाही, ते त्यांचं बघतील, आपण आपल्या फक्त विकासाच्या कामावरती आपण मुद्दा आपला एकच आहे, विकासाचं काम आणि हिंदुत्व, बाकी काय विकास आपले। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिक आव्हान एकच करणार की धनुष्यबाणाला विश्वास ठेवा, एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास ठेवा आणि प्रचंड बहुमताने शिवसेनेला निवडून द्या आणि पूर्ण पॅनलला निवडून द्या। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।